तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारात 350 विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी इंगदी चादर गुरु तेग बहादूर साहिबांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कीर्तन समागम। न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह मध्ये आपले स्वागत। नमस्कार, मी आहे प्रतिज्ञा गायतोंडे। पाहूया श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त एक विशेष रिपोर्ट। नांदेड, दिनांक 22 जानेवारी 2026 हिंदी चादर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेडमधील पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारात आज एक भव्य आणि हृदयस्पर्शी कीर्तन समागम आयोजित करण्यात आला। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे तब्बल 350 शालेय विद्यार्थ्यांनी एकाच सुरात गुंफलेले शब्द गुरबानी चे गायन। विद्यार्थ्यांच्या मधुर स्वरांनी संपूर्ण गुरुद्वारा परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला असून उपस्थित संगत मंत्रमुग्ध झाली। तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब नांदेड बोर्डाद्वारे आयोजित हा ऐतिहासिक कार्यक्रम सकाळी सादर करण्यात आला। श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाला अभिवादन करताना या 350 विद्यार्थ्यांनी त्यांना अनोखी स्वरांजली अर्पण केली। शालेय मुलांच्या शिस्तबद्ध आणि भावपूर्ण सादरीकरणाने सर्वांनाच प्रभावित केले। गुरबानीचे पवित्र ध्वनी परिसरात घुमत असताना वातावरण पूर्णपणे आध्यात्मिक झाले होते। या कार्यक्रमाला तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वाराचे जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंह से, नि, भा. प्रसे, हिंदी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, जसवंत सिंग बॉबी, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक हरजीत सिंघजी कडेवाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत त्यांना धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी मार्गदर्शन केले। श्री गुरु तेग बहादूर साहिबजींनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी दिलेले महान बलिदान या निमित्ताने हा समागम आयोजित करण्यात आला होता। मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या भाविकांनी संगत या सोहळ्याचे साक्षीदार होत भक्तिभावाने सहभाग घेतला। हा कार्यक्रम नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रातील शीख समाजासाठी एक अविस्मरणीय क्षणी ठरला आहे। जेमाका न्यूजशी बोलताना जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी म्हणाले, या विद्यार्थ्यांच्या स्वरांनी गुरूंचे संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले आहे। हे शहीदी समागम वर्ष साजरे करताना आपण सर्वजण गुरूंच्या आदर्शांचे पालन करूया। हा सोहळा यशस्वी करून शहीद समुदायाने एकदा नव्हे दोनदा संदेश दिला की गुरूंच्या शिकवणी आजही प्रासंगिक आहेत।